गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आरोग्यदायक जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना. आता इथं मी ना एक पातेलं भरून स्वच्छ पाणी घेतलं आहे. आता आपल्याला मस्त देवना घासून घ्यायचे आहे. तर त्याच्यात मी ना गोमूत्र टाकून घेतलं आहे. चला तर सकाळ सकाळ छान असा व्हिडिओ चालू केलेला आहे. आज आहे 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्ट सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर अगोदर म्हणलं सकाळ सकाळ मस्त आता मुलांना सुट्टी पण आहेत, तर स्वच्छ आधी देव घासून उजळून घ्यावेत, कारण का जरा प्रॉब्लेम नसल्यामुळं देव काय घासलेच नव्हते, कारण असे हिरवे हिरवे देव झाले होते. आता मस्त पितांबरी घेतली आणि त्या पितांबरीने मी आता देव स्वच्छ करत आहे. आता हा तुम्ही म्हणता ब्रश ताईने कसा घेतला, कारण हा मी नवीन ब्रश घेतला आहे देवासाठीच. ब्रशने काय होतं, सगळे असे ना आज घाण हे वगैरे बसले असते ना शेवट, तर ते सगळी ना ब्रशने निघून जाते. त्यामुळं ना ब्रश घ्यायचा, ब्रशने अशी छान अशी ना देव घासून घ्यायचे. आता 5-6 दिवस देव धुले नसल्यामुळे ना असे पिवळे पिवळे झालेले आहेत. तर इथं बघू शकता मी आता घासते देव. खूप छान आता देव आपले उजळून झालेले आहेत. कसं असतं, आपण वरती ना हळदी कुंकू लावतो, हळदी कुंकू पुन्हा चंदन लावतो, त्याच्यामुळे वरती थोडंसं देवाचं ते चेहऱ्याच्या वर थोडं खराब होतं, ते लवकर निघत नाही. शक्यतो करून मी काय करते, चंदनाचा टिळा देवांना लावत असते, सगळ्या देवांना. तर इथं मस्त माझे घासून झाले. आता बघू शकता इथं मस्त असं उजळून निघलेलं आहे. बघू शकता आता ते अगोदर कसं पिवळं पिवळं झालं, तर नंतर एकदम चकाचक निघलेलं आहे. आता इथं मी दत्ताची मूर्ती घेतली आहे, ही पण छान आपल्याला धुवून घ्यायची आहे. देव वगैरे सगळं स्वच्छ केलं ना, असं तुम्ही कधी पितांबरीने देव घासलं ना तर त्याचा अभिषेक करायचा. तर अगोदर ना काय करायचं, पितांबरीने घासल्यानंतर नंतर काय करायचं, दही दूध आता सगळे मी देव स्वच्छ करून घेतले. ते बघू शकता इथं. आता स्वामींना आहे ना आपल्याला धुवून काढायचा. शक्यतो साबण तर वापरायचा नाही, शॅम्पू वापरायचा. तिथं मी शॅम्पू घेतला आहे आणि शॅम्पूने स्वच्छ आता स्वामींना धुवून घेत आहे. कारण का काय होतं, आपण धूप लावतो का नाही, तर धुपाचा असा धूर येतो का नाही, ते जाऊन असं स्वामींच्या जवळ अशा अंगावरती जाऊन बसल्यामुळे चिवट होतं धुराने. त्यामुळे ना तर शॅम्पूने मी धुवून काढत असते. ब्रश काय लावत नाही, ब्रशने पण घासायचं, पण सारखं नाही घासायचं. सारखं जर ब्रशने घासताना काय होतं माहिती आहे का, तर पॉलिश सारी निघून जाते. तर आपल्या हाताने जेवढं स्वच्छ होईल तेवढं आपण ना स्वच्छ करून घ्यायचं आहे. आता सगळं स्वच्छ करून घेतलं आहे. बघू शकता आता आपल्याला धुवून घ्यायचं आहे. एकदम चकाचक निघलेली आहे स्वामींची मूर्ती. प्रसन्न पण वाटतं. बघू शकता तेलकट हे सगळं धुवून जातं. आता एका ह्याच्यातनं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर पाण्यात मी काय करते, आता गोमूत्र टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात, आणि दही दूध ते पण टाकून घ्यायचं आहे. आणि ते पण आपल्याला पाण्यात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला त्यातनं देव पुन्हा एकदा आपल्याला ते पितांबरीने घासल्यामुळं आपण ना नंतर ह्याचा अभिषेक असा करून घ्यायचा आहे. तर सगळे देव मी ना स्वच्छ करून घेते. आणि हे देव स्वच्छ करून घेतल्यावर नंतर काय करायचं, स्वच्छ अगोदर नंतर एका पाण्याने स्वच्छ करून घ्यायची. तर इथं सगळं आता मी ना मंदिर पुसून घेते. आता सगळं काढून घेत आहे इथलं. इथं सगळं काढून घेत आहे. आता बघू शकतो फुलांचं हे सगळं असं हे झालेलं आहे. आता 5-6 दिवस काय त्याकडे बघितलं नव्हतं मंदिराकडे, त्यामुळं आता इथं मी हे ठेवलेलं माझ्याकडून पडलं. आपलं उतरंडी म्हणतात, त्यात उतरंडी तुम्ही कोण कोण ठेवतं, तर मी एकच ठेवलेली. तर कोण म्हणतं 2 पण ठेवायचे असतात. आता मला माहीत नव्हतं, मी एकच ठेवली. तर आपल्याला त्यात काय करायचं, सगळं कडधान्य ना भरून ठेवायचं आहे आपल्या त्या ह्याच्यात उतरंडीमध्ये. तर ते सगळं मी भरून ठेवलं. आता नंतर आता इथं सगळं स्वच्छ पाण्याने अजून धुवून घेते. बघू शकता. तर आता मंदिरात आपल्याला देव ठेवून घ्यायचे आणि छान आपल्याला पूजा करायची. आता ह्याला चंदनाचा टिळा लावत असते मी सगळ्या देवांना पण. तर इथं सगळं माझे देव ना स्वच्छ करून आता मस्त ठेवून दिलेले आहेत मंदिरात. आता आपल्याला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे देवाला. तर इथं माझ्याकडं ना काही चंदनाचं आहे. तर बघू शकता शीतल चंदन नाव आहे. हे लावून सगळं घ्यायचं आहे आता देवांना आपल्याला. तर असा छान व्हिडिओ चालू करायचा, शेवटपर्यंत बघत राहा. आता हे चंदन लावलं ना, ह्याचा ना वास तर खूप छान येतो या चंदनाचा. त्यामुळे मी काय करते, चंदनच लावते. हळद कुंकू लावल्यामुळं ना देव पण खराब होत येतं आणि डाग पण होतं. कारण का आताच्या हळद कुंकामध्ये कसं असतं, केमिकल असल्यामुळे ना ते जास्त हे होतं. त्यामुळे आपलं चंदन लावलं ना तर लगेच धुवून पण निघतं ना, असं डाग पडत नाही. तर हे तर तनिष्काने जाऊन छान अशी फुलं आणलेली आहेत, मस्त असे 2 गुलाबाची फुलं आणि हे पांढरे फुलं आणले आहेत. आता ते पण मी वाहून घेते. देवांना फुलं वाहिल्याशिवाय ना देव असे पूर्ण होतच नाही. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं फुलं वगैरे ठेवल्यावरती. बघू शकता एकदम असं मस्त प्रसन्न वाटतं.
आता सगळं फुले मी सगळं वाहून घेतले. तर मस्त देवा पण इथं लावून घेतला आहे. तर स्वामींना पण आता एक फूल ठेवून घेते. 2 फुलं आणली होती आणि उरलेल्या फुलांचं मी आता आहे ना ह्याच्या पंतीभोवती ना असे थोडंसं लावून घेते. ते पण छान वाटतं. आता आपल्याला आता मस्त नाश्त्यासाठी ना ढोकळा बनवायचा आहे. आता देवपूजा वगैरे सगळी होत आलेली आहे आपली. आता रांगोळी काढली की देवपूजा सगळी झाली. आता मी तुम्हाला ना आज मस्त खमंग ढोकळा कसा बनवायचा घरच्या घरी ते दाखवणार आहे. खूप छान पण होतो ढोकळा घरच्या घरी. तुम्ही नक्की बनवून बघा. तर कशी वाटते माझी देवपूजा नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा आणि आरोग्यात जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना. बघू शकता किती मस्त प्रसन्न वाटते. आता चला आता मस्त ढोकळाची तयारी करू आपण. हे ढोकळा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे ना 1 कप वाटीनं बेसन घेतलं आहे. त्यात थोडंसं आपल्याला चिमूट भरून मीठ टाकायचं आहे. 2 पळी तेल टाकून घेणार आहे ह्याच्यात. त्यामुळं आपला ढोकळा खूप छान होतो. हे सगळं थोडं पाणी टाकत ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आता चांगलं आपल्याला ह्याच्यात गुठळ्या मोडून घ्यायच्यात. अशा खूप छान ढोकळा होतो. आणि असं खाताना पण नरड्यात ना असं ते होत नाही, अडकत नाही. म्हणजे तेल टाकल्यामुळे मऊ एकदम सॉफ्ट होतो. हे बघू शकता. असं थोडंसं टाकून घ्यायचं पाणी आहे आपल्याला अजून. हे बघू शकता एकदम आपलं परफेक्ट झालं आहे. आता आपल्याला ह्यात काय करायचं आहे, इनो टाकून घ्यायचं आहे. आता हे 5 वालं इनोचं पाकिट घेतलं मी. आता हे टाकून हे बघा असं घ्यायचं. थोडंसं किंचित ना त्यावरती पाणी टाकून घ्यायचं. असं एकदम असं पटापट हलवत राहायचं. ढोकळा आपला छान फुलतो. बघू शकता असं पीठ करायचं आपलं. एकदम हलकं झालं आहे. आता ओतून वेगळ्या डब्यात आपण कुकरचा डब्बा घेतला. आता आपण सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. असं टॅप करायचा डब्बा. आता हे मस्त आता हे ठेवून घेऊ आपण पाण्याला. ह्यात आपला बरोबर आता ह्यात बसला आहे. आता वर झाकण ठेवून घेऊ. हे तर 20 ते 25 मिनटं 25 ते 15 मिनटांनी म्हणजे 25 मिनटांनीच बघायचं आहे आपल्याला. आता हे असं झाकून ठेवायचं. आता 20 ते 25 मिनटं झाले आहेत. आता आपलं बघू ढोकळा कसा झाला बघू शकता. मी बाहेर काढ चेक करू. आता आपण चेक करू ह्याने आतपर्यंत शिजल्या का राहिला. हे तर काही चिकटलं नाही बघू शकता. म्हणजे आपला ढोकळा एकदम परफेक्ट झाला. आता आपण बाहेर काढू ह्याला. तर गॅस बघू शकता. आता मस्त आपला स्पॉन्ज असा ढोकळा झाला एकदम. आता ह्याला थंड होऊन द्यायचा. आता 20 ते 25 मिनटं झाला गार करायला ठेवून नंतर मग आपल्याला कट करून ह्याला फोडणी करायची. आता नंतर आता मी दाखवते तुम्हाला फोडणी तर कशी बनवायची ती. एकदम थंड झालेला आहे बघू शकता. सगळ्या मोकळ्या आहेत ना, कडा सुटलेला आहे बघू शकता. हे कडा सुटले की माझ्या थंड एकदम गार झाला आहे. काढून घेऊ आपण तो फोडणी तयार करू. आता फोडणी करून घ्यायची आपल्याला. आलेला आहे आमच्या झाडाचा आहे. आपण तोडून काढून घेते पाण्याची. थोडं तेल टाकून घेतलं आहे. मिरची टाकून घेतली उभी पेरलेली. मोहरी टाकून घेतली. चांगलं परतून घ्यायचं. फोडणी झाली. आता पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. वेगळंच पाणी असलं. आता साखर टाकून घ्यायची तुमच्या आवडीप्रमाणे. हिरवी कोथिंबीर आपल्याला चांगलं येऊन द्यायचं आपल्याला तडक्याला. ढोकळा बघू शकता मोकळा झालेला आहे. कसा फुगला बघू शकतो. चांगलं उकळायला बघू शकतो. अशी उकळी आणायची. आता गॅस बंद करून आपल्याला कट करून घ्यायचा आहे ढोकळा. एक्स्ट्राचं वरचं काढून घेतलं. तुम्हाला एक दाखवते काढून.
एकदम असं स्पॉन्जी झाला आहे बघू शकता. जाळी छान अशी पडली ह्याला बघू शकता. आता आपल्याला ना ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पाणी छान ह्याला टाकून घ्यायचं आहे ढोकळ्याला. सगळं टाकून घ्यायचं. हे मस्त असा ढोकळा तयार झाला आहे आपला. एक काढून दाखवते मस्त आता ढोकळा. मस्त असे गरम गरम ढोकळा बनवला आहे. कसा झाला ढोकळा नक्की सांगा. तनिष्काला खायला देऊ आता आपण. मस्त असा गरम गरम ढोकळा आहे. इकडं तनिष्का बसली आता तिला विचारू आपण कसा झाला आहे. धरतो गरम गरम ढोकळा बनवला तिच्यासाठी. तिला आवडतो होय. आज काय शाळेत गेली नाही. प्रतिक्रिया कळवा तुमची कशी झाला असा ढोकळा. खूपच मस्त झालाय. हा ना. हो खाताना कसा लागतोय. छान लागतोय. हा ना. आपल्या ताईंना बोलव यूट्यूबच्या. सर्व दादा आणि ताईंनी ढोकळा खायला या. मम्मीने बनवलेला असा एकदम असा घरचा ते ढोकळा होय का नाही. चालते. कसा वाटला ढोकळा नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच मग आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आहे का नाही. तुम्हाला काय काय आवडतं ते पण सांगा आम्हाला कमेंट करून. मग तसे आम्ही व्हिडिओ बनवत जाय आहे का नाही.